पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ह्या सगळ्यात तुम्हाला काय बोलायचं होतं ते राहून गेलं। आता सांगा मला, माझ्यामुळे सगळं फिसकटलं ना? तू आता आराम कर। जे काय मला बोलायचं ते मी नंतर सांगेन ना तुला, नक्की सांगेन। पण हे बघ, आता तू बरी होणं जास्त महत्वाचं आहे की नाही? आणि ऐक, मी आता बाहेर आहे, काय लागलं तर मला बोलव, हाक मार। आता आराम कर, झोपतो। आई येतोय आम्ही। हो राजा बाबांनी ये, काय लागलं तर सांगा माका। सांगते। चिंगाबाई येतो हा, वर्षाताई येतो। ये वर्षा, मी खरंच काळजीपोटीच बोलत होते ग राजा। आई तो विषय संपलाय आता। विषय तर बरेच संपलेत ना, पण तुझ्या मनातला राग संपत नाही, त्याचं काय करू मी? चिंगी चल, आता कुठे चाललीस? आमचं काम आहे दोघींचं आतमध्ये। चल चिंगी। अगं ऐक ना वर्षा, ए बाळा, आत येऊ का? हा या। तुम्ही कळली बातमी? हो, म्हणजे राघव तिला धरून घेऊन येत होता ना, आनंदीच्या पायाला लागलंय का? पायाला लागलं, हाताला लागलं, कोणाची नजर लागली तेच कळत नाही। मी तिला बघून येते। नाही नाही, शांत झोपली, आराम करू दे तिला। म्हणजे आणि आहोत ना आम्ही काळजी घेणारे, सगळीच लोक आहोत। राघव आहे, मी आहे। आई तुम्ही? अरे आनंदीला लागलं म्हणून बघायला आले मी। हा, आता बरी आहे, आराम करते ती। बोलले मी त्यांना। बसा ना तुम्ही। बसा, या बस। दादा मला सांग, आनंदीने तुला काही विचारलं? हो। मग सांगितलंस तू? नाही। का? वर्ष, तुला काळ वेळ काय कळतं का? ही वेळ आहे तिला ह्या गोष्टी सांगण्याची, आणि हे जे काय झालेलं ते माझ्यामुळे झालेलं आहे। तुझा काय संबंध आहे? काय संबंध म्हणजे? हा माझा हट्ट होता, जे काय माझ्या मनात आहे ते तिला सांगण्यासाठी मी तिला बाहेर बोलवायचं। हे जे काय सरप्राईज प्लॅनिंग वगैरे जे काय मी केलं ना, त्यामुळे तिला घरातून बाहेर पडावं लागलं, त्यामुळे तिला त्या रिक्षात बसावं लागलं। काय गरज होती? ते घरात सुद्धा सांगू शकलो असतो ना मी, पण नाही, माझाच हट्ट होता। बरं ठीक आहे, बाहेर भेटायला बोलावलं तर मी स्वतः त्याला घरी येऊन घेऊन गेलो असतो, तर हे जे काही घडलं ना ते घडलं नसतं। आज माझ्या आनंदीला जो काही त्रास होतो ना, तो माझ्यामुळे झालेला आहे। जे काही तिला दुखापत होते त्या सगळ्या गोष्टीला मी आणि माझा हट्ट कारणीभूत आहे, आणि त्यामुळे मी तिला आता काही सांगणार नाहीये। तिने बरं होणं माझ्यासाठी सर्वात जास्त महत्वाचं आहे, तेव्हा तिला आराम करू दे। बरं। आनंदी, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे। माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे। तुम्ही जिथे कुठे घेऊन जाणार असाल, जे काही सांगणार असाल, त्यासाठी मी पण आतुर आहे। तुम्ही काय करता इथे? तुम्हाला जीव घ्यायचा आहे का माझा? मला नाही बोलायचंय तुमच्याशी। आनंदी, काय करताय तुम्ही? आनंदी, बाहेर सगळे जण आहेत आणि मला वाद नाही घालायचे। मला तुझ्याशी बोलायचंय, मी बोलायला आले आहे तुझ्याशी। आता काय बोलायचं रमत आहे तुम्हाला? हे बघ आनंदी, मला मान्य आहे की माझ्यामुळे तुला त्रास झालाय, पण
खरं तर मी तुला सॉरी म्हणायला आले. हे असं रिक्षा उलटी झाली हे असं काही करायचं नव्हतं मला. मला माहितीये माझ्यामुळे झालंय हे सगळं. मला फक्त इतकंच वाटत होतं की तू राघव पर्यंत पोहोचू नये. पण मला राग आला आणि रिक्षा उलटी झाली. आणि राग आला की माझ्या हातून नेमकं काय होतं ते माझं मलाही कळत नाही. तुला दुखापत करायचा हेतू नव्हता माझा. मला माफ कर. रमाताई, तुमचा राग, तुमचा हेतू ह्याचं स्पष्टीकरण नका देऊ तुम्ही मला. कारण आता मला विश्वास बसणार नाही तुमच्यावर. नाही, तुम्ही काय करू शकता ह्याचा अंदाज तुम्हाला नसेल, पण तो अंदाज मला आता नक्कीच आलाय. तुम्ही काही करू शकता हा रमाताई. कारण तुम्हाला तुमच्या जीवाची पर्वा नाहीये. दुखणं काय असतं हे विसरलात तुम्ही. खरं तर मलाही माझ्या जीवाची पर्वा नाहीये. माझ्या कुटुंबाला माझ्यामुळे त्रास होतोय ना, त्याची मला पर्वा आहे. त्याचं तुम्हाला काहीच पडलेलं नाहीये. रमाताई यांची पहिली बायको तुम्हीच आहात. पण खरं सांगू, जेव्हा मला कळलं ना की रमाताई तुम्ही आहात, तेव्हा भीती वाटली होती मला तुमची. पण राग कधीच नाही आला रमाताई. इतके दिवस तुम्हाला सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला. तुमचा राग, रुसवा, चिडणं सगळं सांभाळून घेतलं ना रमाताई. कारण माहितीये, कारण मी तुम्हाला मैत्रीण मानलं होतं. पण रमाताई, तुम्ही मला दाखवून दिलं की सवत कधीच मैत्रीण होऊ शकत नाही. मी तुमच्या आयुष्यातला एक अडथळा आहे. ह्याच नजरेने तुम्ही माझ्याकडे कायम बघाल. रमाताई, मी तुमच्याशी कितीही चांगलं वागले ना, तरी मला तुमच्याकडून वाईटच वागणूक मिळेल. मला तुमच्याशी काही नातं ठेवायचं नाही. मला तुमच्याशी बोलायचं पण नाही. आनंदी, माझं ऐकून तरी घे. बस. माझा जीव माझ्यासाठी महत्वाचा आहे. कारण माझ्या कुटुंबाची होरपळ व्हायला नको एवढंच मला वाटतं. रमाताई, कायम तुमचं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करते. बरं, सगळं जाऊ द्या. मला सांगा, यांनी तुमची फ्रेम शेवटची कधी पुसली? नाही आठवत आहे ना? कारण हल्ली हे मला सांगतात फ्रेम पुसायला. तुम्हाला आठवतं? गेल्या कित्येक दिवस यांनी तुमच्या फ्रेम समोर मन मोकळं नाही केलंय. मग या संसारावर हक्क गाजवण्याचा अट्टहास का करताय तुम्ही? का त्रास देताय तुम्ही मला? हे बघा रमाताई, मला माझ्या कुटुंबाला सांभाळायचंय. माझ्या माणसांना सांभाळायचंय. रमाताई, जरा बाहेर जाऊन बघा. त्या छोटूशा चिंगीच्या चेहऱ्यावर किती शांतता आहे. तिचा आनंद, तिची मस्ती कुठे गेली? तुम्हाला माहिती, वर्षाताई, आई 2-2 मिनिटात येऊन माझी चौकशी करताय. त्यांना काळजी वाटतेय माझी. अहो, रात्रभर यांना झोप नाही येणार आहे. हे सगळं कुणामुळे होतंय माहिती आहे ना तुम्हाला? तुमच्यामुळे होतंय हे सगळं. माझ्या कुटुंबाला होणारा त्रास मी नाही बघू शकत रमाताई. मला माझ्या माणसांच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद बघायचा आहे. हात जोडते तुमच्या पुढे. मला त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा, कळत नाही का तुम्हाला? आनंदी, आनंदी, ए बाळा, राजा काय झालं? सोन्या, काय झालं राजा? काय होतंय आनंदी? हा, दुखते का काही? ए आनंदी, तू उठलीस का? झोपली होतीस ना तू? इकडे बघ, माझ्याकडे बघ. काय झालं? दुखतंय का खूप? त्रास होतोय का? डॉक्टरांना बोलव परत. हा आनंदी, अगं, तुझ्या बाबतीत हे सगळं काय चाललंय ग? तू सगळ्यांसाठी एवढं करत असतेस आणि हिच्या बाबतीत हे सगळं काय चाललंय मला खरंच काही कळत नाहीये. म्हणून मी म्हटलं की तुझी दृष्टच काढून घेते. आनंदी, इतका वेळ मी सामंजस्याने घेण्याचा प्रयत्न करत होते. खरं तर तुला सॉरी म्हणायला आले होते, पण आता नाही. तुला माझ्यामुळे लागलं ना? मला याचा अजिबात पश्चात्ताप होत नाही. जे काही झालं ना ते चांगलंच झालं. ऐक ना माझं.
दादा सांग ना तिला झोपायला. चिपून देऊ का? सगळेजण एकत्र बोलू नका, तिला त्रास होईल. हा झोपेल ती. आपण सगळ्यांनी बाहेर जाऊया. कर, तिला आरामाची गरज आहे. आराम करू दे. या झोप आनंदी. हा चल चिंगी ये. चला. काही लागले तर सांग मला. आनंदी लवकर ये. दादा लवकर ये रे, जेवण थंड होईल. अगे वर्षा, पाणी राहिलं ना, पाणी ठेव. झालं सगळं? हो हो हो. हे बघ. ये ग ये आली. सावकाश सावकाश. सावकाश. हा व्यवस्थित बसलीस? हे घे. हे काय? हे सगळं जेवण? सगळं जेवण ह्यांनी बनवलंय. आनंदी ती छोटीशी पुरी आहे ना, ती मी केली आहे. आतूने पण मदत केली. आणि आनंदी ही खिचडी आहे ना, ही मी केली. टेस्ट करून बघितली आहे, बरी झाली आहे. आणि ते लोणचं मी तू बनवलंस? अरे विकत आणलंय. आनंदी पहिले खा, वाईट असेल तर नंतर रड ना. वाईट कसं होणार? इतकं प्रेमाने बनवलंय तुम्ही. मला वाईट ह्याचं वाटतंय की माझ्यामुळे सगळ्यांना त्रास झाला. आणि आम्हा सगळ्यांमुळे तुला त्रास होतो तेव्हा? आनंदी बाळा, आता रडारड सुरू करू नको. आम्हाला पण भूका लागल्यात. पटापट जेव. हा म्हणजे आम्ही पण जेव. मी बघतो. जेवायच्या वेळेला कोणतरी तडमडलं ना की बाई. ठग्या तू? औशी काऊन राघवराव, लग्नात कान पिरकायला तू लक्षात नाही राहिलं वाटतं. मला माहित आहे तुम्ही कोणाची काळजी घेऊ शकत नाही, म्हणून मी भेट केली आनंदी. तर कोणाचीच गरज नाही, आता कोणाचीच नाही. आनंदी आता काळजी करू नको, मी येईल ना. आता बघ तू अक्का घरभर चालशील. टग्या, पण आबा काय रावलं? आपण आईले. हे काय? अरे मग तू माई मावशी सोबत आलायस का? माई मावशी पण नाही आली. मग बाळा, ताई? ताई पण नाही आली. अरे मग कोण आलंय सोबत? कुठेच सगळे? कोणीच नाही आलं माझ्यासोबत. म्हणजे टग्या तू? मी आलो निघून. आलो निघून म्हणजे? मी मिंटी फोडली, ज्यामध्ये 150 रुपये निघाले. ज्यामधनं ट्रेनचे तिकीट काढले आणि आलो. आणि मग उतरल्यावर? तुमच्या बस स्टॉप वरून हे घर लांब आहे, मी आलो चालत. आनंदी आधी मी सगळं बघून घेतलेलं आहे आणि मग इलय. तेवढा हुशार आहे मी. टग्या तू एकटा फिरतोस? होय, एवढ्या लांब मी पहिल्यांदा आलोय, ते पण आनंदीसाठी. टग्या म्हणजे घरात कोणाकच काय माहित नाही? नाही. घे बाय माझे, म्हणजे आबा माई ताई सगळे शोधून हैराण झाले असते आता. काय म्हणायचं पोराला? टग्या बरं, आबांना कळवायला तर पाहिजे हा इथे आलाय ते. थांबा. अरे आमचं टगो दिसलं खय? अरे खय सकाळपासून तोंड घेऊन गेलो तो गावलोच नाही. टग्या रे, टग्या टग्या, अरे बाहेर ये काय असलंच तर.
अरे आव सैराट झाली तुका शोधून शोधून. टग्या रे, अरे नाही मारूची तुका. टग्या रे, टग्या अरे बाहेर ये. कोणाचा फोन? हॅलो, हा राघवराव, मी जरा नंतर करू का फोन? इथे थोडी गडबड झाली आहे. हा हा आबा, टग्याने केली आहे ना गडबड? हो, म्हणजे अहो सकाळपासून कुठे तोंड घेऊन गेला तो, आलाच नाहीये. किती वेळ झाला. पण तुम्ही आनंदीला सांगू नका, तिकडे एकदम रडायला लागेल होती. आबा काळजी करू नका, तो अगदी व्यवस्थित आहे. हा, म्हणजे तुम्हाला फोन आला का त्याचा? फोन नाही, तो स्वतः आला इथे. काय? मी स्पीकर फोन ऑन करतोय, बोला त्याच्याशी. दर आबा, मी पोचलो आनंदीकडे. टग्या, तू गावात बघा, आता तुका सोडणार नाही मी. अरे काय वागणार तुझा? असं न सांगता सवरता निघून गेलास तो, कळता तुका? तू गावात बघा कसो या वेताच्या काठीत फोडून काढते बघित राव. तुका एवढं मोठं झालं, लागतं ती वेताची गाठी हो. प्रत्येक वेळी तुका सांगू द्या लागतं. यो आगाऊपणा सांगितलेलं कोणी तुका करू? वा आबा, मी तुमच्या आनंदीसाठी इलोय. तुमका नाही काळजी तुमच्या लेकीची, म्हणून मी इलोय ना. टग्या, खरा तर आबांनी पहिला योग होता. आबांका जमलं नाही म्हणून मी इलोय. बरोबर ना आबा? आता किती बोलशाल तुम्ही? चूक कळलं तुमका? आता आनंदीची मी काळजी घेतोय. आबा, आता माझ्या काळजीने इलो हा तो रवान देते का? नाही म्हणजे 3-4 दिवसात सोडू आम्ही त्याला. हो, सोडेल हो, सोडेल. हा गोबाय. आबा ठेवते, काळजी नका करू. हा ठेव, मी कळवतोय ताई टग्याचो पराक्रम. टग्या, आनंदीची काळजी घेण्यासाठी शाळेला सुट्टी मारलीस ना? होय, तर आधी आनंदी, मग शाळा बिळा सगळा. एक्सक्यूज मी डॉक्टर टग्या, कसा झालाय हा मेडिसिन चॅट? मस्त झालाय. ठीक आहे, पण एक आता कुठे चिटकवायचा? आयडिया इथे. आपण ना इथे चिटकूया डॉक्टर टग्या. औषी काम डॉक्टर चिंगी, मस्त आयडिया असा. हाय दाखवत आहे, ठेव. थोडं खाली लावा. दाखवा बरं तुमचा हात, चेक करायचंय. मी काय म्हणतेय डॉक्टर चिंगी? हा बोला. तो स्टूल पकडावा लागेल, नाहीतर डॉक्टर टग्या खाली पडतील. मग अजून एक तक्ता बनवावा लागेल आणि तो खाली चिकटवावा लागेल. जा, स्टूल पकडा. हा पकडते. डॉक्टर चिंगी, मी काय म्हणतोय, या काहीतरी बाजूक लावूक लागतं ना. या काही जमत नाही. नाही मग कुठे लावायचं? तिथे लावा. नाही, कपाटावर नको. आयडिया, आपण ना इथे लावू. हे बघ, हे इथे लावू. डॉक्टर टग्या, तुम्ही लावाल का? मी गोळ्या देते. आता मी तुम्हाला सांगते नेहमीचा डोस. बरं. हे बघा, ही गोळी तुम्हाला रोज एक सकाळी आणि एक संध्याकाळी घ्यायची आहे. ठीक आहे? ही आणि आता तुम्हाला रात्री ही एक घ्यायची. ठीक आहे? ही रात्री तुम्हाला आता घ्यायची आहे. ही मी ठेवते. आता पाणी पण घ्या सोबत. चिटकवलं तुम्ही? होय. डॉक्टर हो, घ्या तुमच्या उशा. अरे काय हे?
तुम्हाला उशी हवी होती ना? तुम्ही आम्हाला उशी हवी होती, तुम्ही नाही. गेट आउट. एक्सक्यूज मी डॉक्टर टगे, इथे याल का जरा? दॅट इज नॉट गेट आउट, दॅट इज गेट आउट. पेशंटनी आणि पेशंटच्या घरच्यांनी आपल्याला सिरियसली घेतलं पाहिजे. हा तास्ता बाजू हा 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 जा जा जा. एक मिनिट डॉक्टर चिंकी, मी काय म्हणतो बघा, मी तुमचा बाबा आहे की नाही? हा आता झाली ट्रीटमेंट देऊन झाली, आता मी थांबतो पेशंट सोबत, तुम्ही जाऊन झोपा आता. हा जा. डॉक्टरांच्या बाबांना पण झोपायला अलाउड नाही आहे. म्हणजे मी बघते आनंदीचा. डॉक्टर टग्या, तुम्ही काय एकटेच नाही, मी पण आहे. हा आता गेट आउट, गेट आउट, गेट आउट. नो एंट्री, गेट आउट, गेट आउट. बरं ठीक आहे जातो. गेट आउट. आनंदी घे तुझी तू काळजी, बघ डॉक्टर कसं